प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावणारे एक नेते म्हणून त्यांचा नेहमीच प्रचार केला जातो। गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांचे परदेश दौरे नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत। मात्र या दौऱ्यांशी संबंधित काही आकडेवारी आणि प्रश्न हे वारंवार उपस्थित होत आहेत, ज्यांची उत्तरे मिळणं आवश्यक आहे। एका आकडेवारीनुसार गेल्या 12 वर्षात मोदींनी एकूण 94 परदेश दौरे केले। यातला सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न म्हणजे यापैकी तब्बल 85% दौरे हे संसदेचं अधिवेशन सुरू असताना किंवा अगदी त्या काळातच केले गेले आहेत। आपल्या देशाचे प्रमुख अधिवेशन काळात परदेशात असणे किती योग्य आहे, या दौऱ्यांमुळे खरंच देशाला किती फायदा झाला आणि या दौऱ्यांशी उद्योगपती गौतम अदानी यांच्या परदेशी प्रकल्पांचा काय संबंध आहे, आज आपण या सर्वच भानगडींवरती सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। सर्वात आधी बोलूया अधिवेशनाच्या वेळेस झालेल्या दौऱ्यांबद्दल। मोदींच्या परदेश दौऱ्यांची सुरुवात ही 2014 मध्ये भूतानपासून झाली। उपलब्ध आकडेवारीनुसार डिसेंबर 2025 पर्यंत ते 78 देशात गेले। अमेरिका 10 वेळा, फ्रान्स आणि जपान 8 वेळा, UAE आणि रशिया 7 वेळा। हे दौरे ब्रिक्स, G20 यांसारख्या आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी आणि द्विपक्षीय भेटींसाठी होते। परंतु आता मुख्य मुद्दा, 85% दौरे संसदीय सत्रात। काँग्रेसने नुकतेच X वर याची यादी प्रसिद्ध केली आहे। संसद चाले देशात, मोदी चाले देशाबाहेर। उदाहरणार्थ 2014च्या पावसाळी अधिवेशनात ते नेपाळ दौऱ्यावर होते। 2015च्या हिवाळी अधिवेशनात ते ब्रिटनमध्ये होते। हे आकडे काँग्रेसचे आहेत, परंतु मोदींच्या दौऱ्यांची अधिकृत यादी PMOच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे। 2014 ते 2025 मध्ये मोदींनी संसदेत फार कमी दिवस उपस्थिती लावली। एका रिपोर्टनुसार फक्त 14% सत्रातच मोदीजी उपस्थित होते। 94 पैकी 85% दौरे म्हणजे 80हून अधिक दौरे हे अधिवेशन काळात होणे म्हणजे एक प्रकारे देश चालवण्यासाठी बनलेल्या सर्वोच्च सभागृहाकडे दुर्लक्ष करण्यासारखेच नाही का? संसदेचे अधिवेशन म्हणजे धोरणांवर चर्चा करण्याचे, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याचे आणि कायदे बनवण्याचे सर्वात महत्त्वाचे ठिकाण। प्रधानमंत्री हे लोकसभेचे नेते आहेत। अधिवेशनात त्यांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची असते, जेणेकरून ते विरोधी पक्षांच्या प्रश्नांना थेट उत्तर देऊ शकतील आणि सरकारची धोरणं स्पष्ट करू शकतील। विरोधकांचा मुख्य आक्षेप हाच आहे, जेव्हा देशाला त्यांच्या नेतृत्वाची सभागृहात सर्वाधिक गरज असते तेव्हाच ते परदेशात असतात। यामुळे अनेक महत्त्वाची विधेयकं पुरेशा चर्चेविना मंजूर होतात असा आरोप होतो। याला सत्ताधारी पक्षांकडून उत्तर देण्यात आलेली आहेत। परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये वेळेचं महत्त्व खूप असतं। अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा, उदाहरणार्थ G20, ब्रिक्स, संयुक्त राष्ट्र आणि महत्त्वाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटी या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच असतात। जर त्या भेटी अधिवेशनाच्या काळात येत असतील तर राष्ट्रीय हित जपण्यासाठी प्रधानमंत्र्यांना जावेच लागते। आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये नेतृत्वाची वैयक्तिक उपस्थिती अपरिहार्य असते। शिवाय केवळ प्रधानमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे संसद चालत नाही असे म्हणणेही योग्य नाही। यावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की अधिवेशनाची वेळ आणि आंतरराष्ट्रीय बैठकांची वेळ जुळवून दौरे काही प्रमाणामध्ये टाळता येऊ शकत नाही का? सरकारी पक्षाचे म्हणणे आहे की मोदींच्या परदेश दौऱ्यांचा एक उद्देश मेक इन इंडिया आणि देशात गुंतवणूक आकर्षित करणे हा असतो। सरकारी आकडेवारीनुसार गेल्या काही वर्षांमध्ये देशात येणाऱ्या प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक अर्थात FDI मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, जी मोदी सरकारच्या कार्यकाळात सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे। अनेक दौरे, विशेषतः अमेरिका, जपान, फ्रान्स सारख्या विकसित राष्ट्रांचे दौरे मोठ्या कंपन्यांना भारतात आकर्षित करण्यासाठी उपयुक्त ठरले आहेत। उदाहरणार्थ अमेरिकेतील एका महत्त्वपूर्ण दौऱ्यानंतर गुगल आणि Amazon सारख्या कंपन्यांनी भारतात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती। तथापि हे FDI फक्त दौऱ्यांमुळेच आले की सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे। काही टीकाकारांचे म्हणणे आहे की केवळ मोजके इव्हेंट न करता दीर्घकालीन धोरणांवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे। एका अभ्यासानुसार 2014 ते 18 यामध्ये 136 अब्ज डॉलर, जे आधीच्या 81 अब्ज डॉलरपेक्षा जास्त होते, तरीही सर्व्हिस सेक्टर आणि IT ला त्याचा जास्त लाभ मिळाला।
तर रोजगार देणाऱ्या क्षेत्रांना या इन्व्हेस्टमेंटचा कमी लाभ मिळाला आणि त्याचमुळे बेरोजगारीचा प्रश्न अजूनही तसाच आहे, उलट तो दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. चीनकडून 20 अब्ज डॉलर्सची घोषणा करण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात 1.5 अब्ज डॉलर्सच आले. म्हणजे दौरे चांगले आहेत, परंतु त्याचा प्रत्यक्ष परिणाम हा मर्यादित राहिला आहे. फ्रान्स, रशिया आणि मध्य पूर्व जसे की सौदी अरेबिया, UAE यांसारख्या महत्त्वाच्या देशांसोबत भारताचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. मात्र त्याच वेळी अमेरिकेसोबत संबंध बिघडल्याचेही स्पष्ट झाले आहे. याशिवाय अनेक लष्करी, आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक करारांवर स्वाक्षऱ्या देखील झालेल्या आहेत. उदाहरणार्थ क्वाड, ब्रिक्स आणि G20 सारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची भूमिका ही अधिक मजबूत झाली आहे. सोबतच काही शेजारील राष्ट्रांसोबत, विशेषतः चीन आणि पाकिस्तान सोबतचे संबंध अधिक तणावपूर्ण राहिले आहेत, जे केवळ परदेश दौऱ्यांनी बदलू शकत नाहीत. आता बोलूयात सर्वात संवेदनशील आणि वादग्रस्त प्रश्नावर. मोदी जिथे जातात तिथे अदानींचे प्रोजेक्ट्स कसे सुरू होतात? विरोधी पक्षांनी याला भारताचे परराष्ट्र धोरण नसून अदानींचे परराष्ट्र धोरण असे म्हटले आहे. ही नक्की काय भानगड आहे? विरोधकांचा मुख्य आरोप असा आहे की प्रधानमंत्री मोदींच्या उच्चस्तरीय राजकीय दौऱ्यांनंतर लगेचच गौतम अदानी समूहाला त्या देशांमध्ये मोठे व्यावसायिक करार मिळतात. इथे काही उदाहरणे देता येतील. पहिलं, केनियाच्या राष्ट्राध्यक्षांनी डिसेंबर 2023 मध्ये भारताला भेट दिली. त्यानंतर मार्च 2024 मध्ये अदानी समूहाने नैरोबी विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव दिला. यावर गोपनीयतेचा आरोप झाल्यामुळे ही डील न्यायालयाच्या आदेशाने थांबवण्यात आली होती. दुसरं, श्रीलंका प्रकरण. मोदींच्या भेटीनंतर काही महिन्यातच अदानी समूहाला श्रीलंकेतील पोर्ट टर्मिनल विकसित करण्याची डील मिळाली. त्यानंतर भूतान प्रकरण. अलीकडच्या काळात भूतानमध्ये अदानी समूहाला 6,000 कोटी रुपयांचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट मिळाला, जो मोदींच्या भूतान दौऱ्याशी जोडला गेला. याशिवाय नेपाळचे प्रकरण. नेपाळमध्येही विमानतळ विकास आणि व्यवस्थापनाचे काम हे अदानी समूहाला मिळाल्याची चर्चा होती. प्रधानमंत्री मोदींच्या परदेश दौऱ्यांचे विश्लेषण केल्यास 3 गोष्टी स्पष्ट होतात. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे अधिवेशन काळातील दौरे. वारंवार अधिवेशनादरम्यान परदेशात असणे हा एक गंभीर प्रश्न आहे. राष्ट्रीय धोरण निश्चित करण्यासाठी सभागृहात प्रधानमंत्र्यांची उपस्थिती आवश्यक असते. दुसरं असं, फायदा किंवा नुकसान. या दौऱ्यांनी भारताची जागतिक प्रतिमा सुधारली आणि परदेशी गुंतवणुकीत वाढ होण्यास मदत झाली असे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अदानी संबंध. प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर अदानी समूहाला महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय प्रकल्प मिळाले. हा योगायोग आहे की सोय आहे? यावर पारदर्शकतेची मागणी अधिक तीव्र झाली आहे आणि या आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. भारताचे परराष्ट्र धोरण हे राष्ट्रीय हितासाठीच असायला हवे. या दौऱ्यांचा खरा फायदा देशाच्या सामान्य नागरिकांपर्यंत किती पोहोचला याचे सखोल विश्लेषण भविष्यातही होत राहील. परंतु प्रधानमंत्र्यांचे अधिवेशन काळातील परदेश दौरे पाहता त्यांचा फायदा देशातील जनतेला होताना मात्र दिसत नाही.